ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 97वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आशीर्वादाने आधाराने कृपेने इच्छेने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील कालच्या 96व्या प्रवचन पुष्पात आपण एक नास्तिक व अज्ञानी मनुष्य कसा असतो व गुरु त्याच्या शिष्यामध्ये कोणते 7 गुण पाहतात ज्याच्या आधारे ते गुरु त्याच्या शिष्याला आत्मज्ञान प्रदान करतात याचे अध्ययन रूपी श्रवण आपण कालच्या 96व्या प्रवचन पुष्पात समजून घेतले। आजच्या 97व्या प्रवचन पुष्पात आपण ईश्वराचे खरे स्वरूप कसे आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी देखील भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश करणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात। कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे अंतर्बाह्य आत्मोन्नती आत्मपरिवर्तन करून त्याचे जीवन स्थिर शांत समाधानी करण्याचा प्रयत्न विविध विषयांच्या मार्गदर्शनाद्वारे करत आहेत। अर्जुन देखील मनोभावे श्रवण करून स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे प्रेमाचे करुणेचे आनंदाचे समाधानाचे महासागर असणारे
विनम्रतेचे, प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे व आत्मज्ञानाचे ज्ञान सूर्य असणारे भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात व अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी तुला आता थोड्याच वेळापूर्वी एका शिष्यामध्ये कोणते ते 7 गुण असावेत याचे श्रवण घडवले. आता मी तुला माझे खरे स्वरूप काय आहे, ईश्वराचे खरे स्वरूप काय आहे हे समजावून सांगतो. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, अर्जुना, हे विश्व, ही सृष्टी, ही प्रकृती म्हणजे काय आहे हे आधी समजून घे. ज्याप्रमाणे एक सुवर्ण अलंकार निर्माण करण्यासाठी शुद्ध सोन्याची आवश्यकता असते, ज्याप्रमाणे भाकरी तयार करण्यासाठी ज्वारीच्या पिठाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मी जो अव्यक्त स्वरूपात असतो त्या व्यक्त स्वरूपात येण्यासाठी मला ह्या विश्वाचा, सृष्टीचा, या प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. ह्या प्रकृतीला, सृष्टीला, ह्या विश्वाला मी धारण करतो. अर्जुना, माझे खरे स्वरूप हे अव्यक्त आहे, पण मला व्यक्त होण्यासाठी माया निर्माण करावी लागते, माझी सावली तयार करावी लागते. माया, माझी सावली म्हणजेच ही प्रकृती, विश्व म्हणजेच ही सृष्टी आहे. अर्जुना, मीच ह्या सृष्टीचा, विश्वाचा, प्रकृतीचा, मायेचा खरा निर्माता आहे आणि माझे व्यक्त स्वरूप म्हणजे ही माया, प्रकृती, सृष्टी आणि विश्व आहे. अर्जुना, अर्जुना, जरी मी ह्या सृष्टीचा निर्माता असलो तरी ह्या सृष्टीच्या निर्माणाच्या कर्मापासून मी सदैव अलिप्त असतो, अकर्तुम भावामध्ये असतो. अर्जुना, मी कधीही कुठेही हे दाखवण्याचा साधा प्रयत्न देखील करत नाही की मी ह्या सृष्टीचा निर्माता आहे. हे एका उदाहरणाद्वारे समजून घे. अर्जुना, अर्जुना, महासागरातून लाटा निर्माण होतात, अनंत लाटा निर्माण होतात, अनेक लाटा किनाऱ्यापर्यंत जातात आणि परत महासागरात येऊन विलीन होतात. त्या लाटांचे अस्तित्व वेगळे नसते. लाटा महासागरातून निर्माण होतात आणि परत महासागरातच विलीन होतात. अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या अव्यक्त स्वरूपाच्या महासागरातून ही सृष्टी रूपी लाट व्यक्त होते, पण परत ही सृष्टी रूपी लाट मी नावाच्या या महासागरामध्ये, ईश्वर नावाच्या या महासागरामध्ये परत विलीन होते. अर्जुना, मी तुला ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प, 4 युग जेव्हा 1000 वेळा चक्रातून जातात, तो ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो आणि त्यानंतरचे 4 युग जेव्हा 1000 वेळा चक्रातून जातात तेव्हा तो ब्रह्मदेवाचा एक रात्र असते. ही ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजे एक कल्प आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे दुसरा कल्प आहे. एका कल्पाच्या आरंभी मी ह्या सृष्टीची निर्मिती करतो आणि दुसऱ्या कल्पाच्या सुरुवातीला मीच ह्या सृष्टीचा संहार करतो. ज्याप्रमाणे ती लाट महासागरातून निर्माण होते आणि परत त्याच महासागरात विलीन होते,
त्याचप्रमाणे एका कल्पाच्या आरंभी या सृष्टीचे निर्माण मी करतो आणि दुसऱ्या कल्पाच्या आरंभी या सृष्टीचा हळूहळू संहार होतो. हे अनंत युगानुयुगे चालत आलेले आहे. मनुष्याचा जन्म, मनुष्याचे जीवन इतके छोटे सूक्ष्म आहे की मनुष्याला ह्याची जाणीव नसते अर्जुना. पण पहिले सत्य हे आहे की संपूर्ण प्रकृती, या प्रकृतीमध्ये असणारा प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू ही माझ्यापासून निर्मित झालेली आहे आणि परत प्रत्येक वस्तू ही प्रकृती माझ्यातच विलीन होणार आहे अर्जुना. हे पहिले परमसत्य तू समजून घे. अर्जुना, दुसरे सत्य हे आहे की ह्या सृष्टीची निर्मिती मी करून देखील ह्या कर्मापासून मी सदैव अलिप्त असतो. ह्यालाच अकर्तुम भाव असे म्हणतात अर्जुना. अकर्तुम भाव म्हणजे काय हे एका उदाहरणाद्वारे समजून घे. जेव्हा चंद्राचा चंद्रप्रकाश सरोवरावर पडतो तेव्हा तो चंद्र त्या चंद्रप्रकाशापासून आणि त्या सरोवरापासून वेगळा असतो अर्जुना. जरी त्याचाच प्रकाश त्या सरोवरामध्ये असतो, सरोवरावर सर्वत्र पसरलेला असतो, तरी तो चंद्र कधीही हा सरोवर माझा आहे असे कधीही म्हणत नाही अर्जुना. त्याचप्रमाणे जरी मी ही सृष्टी निर्मित केलेली असली, ही जरी माझीच सावली, माझीच माया असली, तरी मी या सृष्टीपासून सदैव वेगळा असतो, अकर्तुम भावामध्ये असतो अर्जुना. अर्जुना, तिसरे सत्य हे आहे की या सृष्टीमध्ये, या प्रकृतीमध्ये, या विश्वामध्ये घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक परिस्थिती मी साक्षीत्व भावाने पाहत असतो. या सृष्टीचा, या विश्वाचा, या संपूर्ण ब्रह्मांडाचा एक निरीक्षक म्हणून देखील मी सदैव अव्यक्त स्वरूपामध्ये वावरत असतो अर्जुना. हे देखील तू एका उदाहरणाद्वारे समजून घे. एखाद्या घरामध्ये उजेड पडावा म्हणून एक नंदादीप लावलेला असतो. तो नंदादीप त्या घरामध्ये सर्वत्र प्रकाश पसरवत असतो. त्या घरामध्ये जे कुटुंब राहत असते, जे मनुष्य राहत असतात आणि त्या मनुष्यासोबत जे पाळीव प्राणी राहत असतात, त्या मनुष्यांच्या कर्मामध्ये, त्या प्राण्यांच्या कर्मामध्ये तो दिवा कधीही ढवळाढवळ करत नाही. तो नंदादीप फक्त प्रकाश पसरवतो आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबाला, पाळीव प्राण्यांना अंधारातून प्रकाश देत असतो आणि त्यांना त्यांचे कर्म करण्यास मदत करत असतो, पण त्यांच्या कर्मात कधीही ढवळाढवळ करत नाही. तो नंदादीप ज्याप्रमाणे त्या घरामध्ये एक निरीक्षक म्हणून साक्षीत्व भावाने त्या ठिकाणी उभा असतो, त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये घडणारे प्रत्येक कर्म, या सृष्टीतील प्रत्येक घटना मी देखील त्या नंदादीपाप्रमाणे साक्षीत्व भावाने एक निरीक्षक म्हणून पाहत असतो अर्जुना. हे तिसरे सत्य आहे. पहिले सत्य मी तुला सांगितले की ही प्रकृती, या प्रकृतीतील प्रत्येक निर्जीव व सजीव वस्तूचा निर्माता मी आहे. दुसरे सत्य, जरी मी हा निर्माता असलो तरी मी माझ्या कर्मापासून सदैव अलिप्त असतो, म्हणजे मी अकर्तुम भावात असतो. तिसरे सत्य, मी या सृष्टीचा एक निरीक्षक म्हणून साक्षीत्व भावाने अव्यक्त स्वरूपात सर्वव्यापी असतो. हे तिसरे सत्य आहे अर्जुना.
अर्जुना, जरी मी अव्यक्त स्वरूपात असलो आणि जेव्हा मी ह्या मनुष्य देहामध्ये व्यक्त स्वरूपात येतो, तेव्हा इतर मनुष्य मला सामान्य समजतात, माझी चेष्टा पण करण्याचा प्रयत्न करतात अर्जुना. पण तरी देखील प्रत्येक मनुष्य, भक्त असो वा अभक्त असो, आस्तिक असो वा नास्तिक असो, प्रत्येक मनुष्य मला तितकेच आवडतात अर्जुना. प्रत्येक प्राणी, सजीव, निर्जीव वस्तू देखील माझ्यासाठी तितकेच महत्वाचे आहेत अर्जुना. अर्जुना, पण तू माझा ज्ञानी भक्त आहेस, ज्ञानी शिष्य आहेस अर्जुना. ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तू काही क्षणासाठी शोकामध्ये, दयनीय अवस्थेमध्ये गेला होतास, पण त्यातून तू हळूहळू बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहेस अर्जुना. अर्जुना, तू एका ज्ञानी भक्तासारखे, ज्ञानी शिष्यासारखे अकर्तुम भावाने, साक्षीत्व भावाने माझ्यासारखे तुझे कर्म कर अर्जुना. तुझे कर्म, युद्ध कर्म, हेच तुझे नियत कर्म, स्वकर्म आहे. ते देखील तू माझ्याप्रमाणेच अकर्तुम भावाने, साक्षीत्व भावाने, अलिप्तपणे, निरपेक्षपणे, प्रामाणिकपणे, पवित्रतेने, शुद्धतेने, चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कर अर्जुना. आणि ह्या कर्मातून जे कर्मफळ निर्माण होईल, हे माझ्या चरणी अर्पण कर. कर्माचा कर्तेपणा देखील त्यागून ते देखील माझ्या चरणी अर्पण कर. तेव्हाच तू तुझे जीवन अंतर्बाह्य, आनंदी, स्थिर, शांत, समाधानी, प्रसन्न, विवेकी, विनम्र करून प्रेमळ, करुणामयी जीवन जगू शकशील. आणि हेच परिपूर्ण यशस्वी जीवन आहे अर्जुना. अर्जुना, तू माझा भक्त आहेस, शिष्य आहेस, तू माझा प्राण आहेस रे, श्वास आहेस. तूच माझा सर्वस्व आहेस अर्जुना. तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना. अशा प्रकारचे प्रोत्साहन भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शिष्याला, त्यांच्या भक्ताला, द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच उपदेश करत आहे की तोच भगवंत जो अव्यक्त स्वरूपात असतो, सर्वव्यापी आहे, तोच या सृष्टीचा, ह्या विश्वाचा, या संपूर्ण ब्रह्मांडाचा निर्माता आहे. तो ज्याप्रमाणे त्याचे कर्म करून अकर्तुम भावामध्ये असतो, कर्माचा अभिमान, कर्माचा अहंकार त्या भगवंतालाही कधीच नसतो, त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म अकर्तुम भावाने, साक्षीत्व भावाने, अलिप्तपणे करावे. कारण तो ईश्वर, त्याचे स्वरूप, जी ही प्रकृती आहे, जे हे विश्व आहे, जे हे सृष्टी आहे, ते त्याच्यातूनच निर्माण झालेले आहे आणि परत त्या भगवंतामध्येच विलीन होणारे आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात, म्हणजेच एका कल्पात ह्या विश्वाची निर्मिती होते आणि त्या पुढील कल्पात हे विश्व त्या ईश्वरामध्ये, अव्यक्त स्वरूपामध्ये परत विलीन होते. ज्याप्रमाणे भगवंत हे सर्व कर्म उत्कृष्ट प्रकारे करून, सर्वोत्तम प्रकारे करून, त्यांच्या कर्माबद्दल उदासीन, तटस्थ, अकर्तुम भावात असतात, त्याचप्रमाणे आपणही सामान्य माणसाने, आजच्या अर्जुनाने त्याचे प्रत्येक कर्म उत्कृष्टपणे करून, सर्वोत्तम प्रकारे करून, त्या कर्माचा कर्तेपणा आणि कर्मफळ त्या भगवंताच्याच चरणी अर्पण करावे
हाच संदेश, हाच उपदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या प्रवचन पुष्पातून करत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 98व्या प्रवचन पुष्पात आपण कोणत्या मनुष्याची प्रार्थना वाया जाते, कोणत्या प्रकारची प्रार्थना वाया जाते आणि कोणत्या प्रकारच्या प्रार्थनेचा मनुष्याला लाभ होऊ शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण उद्या 98व्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत. आपण आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.